आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत IB फ्रंट लोड वॉशिंग मशीनचा डेमो। मॉडेल आहे एक्झिक्युटिव्ह MSN 9 kg 1400 RPM। 4 वर्षी प्रोडक्ट वॉरंटी येते, 10 वर्ष मोटर वॉरंटी आणि 10 वर्ष स्पेअर सपोर्ट येतो। हा आहे रिन डिटर्जंट ट्रे, इथून असा ओपन होईल। त्याच्यानंतर ह्या पहिल्या ट्रे मध्ये आपल्याला पावडर यूज करायची आहे। हे ब्ल्यू ट्रे मध्ये आपल्याला कम्फर्ट, डेटॉल, सेंट ॲडिटिव्स आणि हा फ्री वॉश 6 महिन्यातून पर्याय होत आहे। किंवा रेग्युलरचे कपडे आपले जास्त स्मळलेले असतील तर तिथे टाकायचे। हे दोन खाचे आहेत ब्ल्यू ट्रेच्या, त्या आतमधल्या साईडला पाहिजे आणि तिथे आपल्याला लिक्विड यूज करायचं आहे। हे इथून असं बनल्यानंतर आपण प्रोग्राम पाहणार आहोत। इथून मशीनचं पॉवर बटन ऑन केलं, ऑन झाल्यानंतर हे सगळे प्रोग्राम आहेत। तर आता आपण पहिला प्रोग्राम घेतोय, तो गोल बटन दोन्ही साईडला फिरतं। तर आपण मिक्स डेली घेतोय पहिला प्रोग्राम। तर मिक्स डेली मध्ये मिक्स कपडे टाकायचे, दररोजचे कपडे। तर मिक्स डेली हिथं आहे 1 नंबरला। तर त्याच्यानंतर तिथं लाईट लागल्यानंतर तो मिक्स डेली आपण मिक्स कपडे त्याच्यामध्ये टाकायचे आहेत। 1 तासाचं त्याचं टायमिंग आहे। 5 kg पर्यंत वॉश क्वालिटी त्याला चांगली भेटणार। 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि 800 RPM ने ते ड्राय होणार आहे। तर त्याच्यानंतर आपण कॉटन घेतोय। कॉटनचे बेडशीट असतील, ब्लँकेट असेल, हेवी लोड, तर ते कॉटन मध्ये येईल। हा सिंथेटिक आहे। स्पोर्ट असतील, ट्रचेबल असतील तर सिंथेटिक मध्ये येतील। बेबी वेअर लहान बाळांचे असतील तर ते बेबी वेअर मध्ये येतील। त्याच्यानंतर रिफ्रेश कपड्यातले कपडे आहेत, वॉश कपडे आहेत, पाण्याखालून खंगळून काढायचे आहेत, आपल्याला फक्त रिफ्रेश करायचे आहेत, तर तो तिथे येतील। स्पिन ड्रायर इन्स आहे, बाहेर कपडे धुतलेले फक्त ड्राय करायचे, सुकवण्यासाठी ड्राय करण्यासाठी तो ऑप्शन आहे। हा क्रिडल वॉश आहे। साड्या असतील, वर काम केलं, नाजूक कपडे, टिकल्या वगैरे असतात तर ते आपल्याला ते त्या प्रोग्राम मध्ये यूज करायचं आहे। हे बल्की पडदे, कर्टन्स, कव्हर असतील तर ते बल्की मध्ये येतील। हा एक्सप्रेस वॉश आहे। कमी मळलेले कपडे असतील, दररोजचे मिक्स कपडे, तर ते एक्सप्रेस वॉश मध्ये येतील। हा माय IB आहे। माय IB मोबाईलवरती ऑपरेट करता येतो आपल्याला, म्हणजे मोबाईलवरती ऑपरेट होती मशीन। त्यासाठी आपल्याला हा बारकोड दिलेला आहे। तर मोबाईलवरती माय IB ॲप डाउनलोड करायचं आणि तो बारकोड स्कॅन करायचा आपल्याला। त्याच्यानंतर मोबाईलवरती आपण ऑपरेट करू शकतो मशीन। तर त्याच्यानंतर हा 2 नंबरचा प्रोग्राम आपण एक्सप्रेस वॉश घेतला। 15 मिनिटाचं टायमिंग आहे त्याचं। तर आता त्यामध्ये आपण एक्स्ट्राचे ऑप्शन पाहतोय। हा 30 डिग्री टेम्परेचर आपण कमी करू शकतो, 40 डिग्री करू शकतो, कोल्ड घेऊ शकतो आपल्याला थंड पाण्यात धुवायचं असतील तर। यात स्पिनचं स्पीडचं बटन आहे। RPMचं आपण 800 RPM करू शकतो, 1000 करू शकतो, 1200 पर्यंत आपण करू शकतो। तर आता आपल्याला स्टीम घ्यायची, तर मिक्स डेली आपण मोठा प्रोग्राम घेतला, त्याच्यानंतर 1 तासाचं टायमिंग आलं। आता स्टीमचं बटन आपण एकदा प्रेस केलं, त्याच्यानंतर 25 मिनिटासाठी त्याने स्टीम घेतली। त्याच्यानंतर हे टाइम सेवर आहे, तर आपण टाइम सेवर करू शकतो। मग 57 मिनिटासाठी टाइम सेवर झालं। आणि वर्म सोक बादलीत कसे भिजायला टाकतो आपण कपडे, तसे आपण मशीन मध्ये पण वर्म सोक करू शकतो, भिजायला टाकू शकतो। 18 मिनिटं एक्स्ट्रा घेतं। त्यानंतर आपण पाहणार होतो टप क्लीन प्रोग्राम आपल्याला ऍक्टिव्ह कसा करायचा आहे तो। 2 महिन्यानंतर आपण पावडर टाकून आपल्याला टप क्लीन ऍक्टिव्ह करावा लागतो। वर्म सोक आहे, ते 3 सेकंद प्रेस करून ठेवायचं। त्याच्यानंतर तिथं स्क्रीनवरती टप क्लीन ऑप्शन येईल। त्याच्यानंतर 1 तास 50 मिनिटाचं त्याचं टायमिंग आलं, तर आपल्याला टेम्परेचर बटन मॅनेज करायचं आहे। ते 60 डिग्री टेम्परेचर घ्यायचं आहे आपल्याला। तर आपल्याला हा रिन डिटर्जंट ट्रे ओपन केला। आता हा ट्रे काढून ठेवायचा आणि काढून ठेवल्यानंतर हिथं आपल्याला पावडर यूज करायची, टप क्लीनची पावडर 2 महिन्यातून एकदा मशीनच्या मेंटेनन्ससाठी। आणि इथं लब्बरमध्ये अर्धी टाकायची, ट्रेमध्ये अर्धी आणि लब्बरमध्ये अर्धी, आणि इथून मशीन स्टार्ट करायचे, तर तो टप क्लीन ऍक्टिव्ह होऊन जाईल। टप क्लीन प्रोग्राम तो पूर्ण कंप्लीट करायचा। त्याच्यामध्ये कपडे टाकायचे नाहीत, मोकळा फिरवायचा, मोकळे पावडर टाकून क्लीन करायचं आहे। तर त्याच्यानंतर आपण आता हे डोअर ओपन केलं। ओपन केल्यानंतर कपडे टाकले। कपडे टाकल्यानंतर एक कपडा टाकायचा, कॉइन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं। एकतर हाफ लोड करायचा, फुल लोड करत असेल तर 4 बोटं पेस्ट ठेवायचा, थोडी जागा ठेवायची। आणि इथून हे बंद केलं। डोअर बंद केल्यानंतर हा रिन डिटर्जंट ट्रे ओपन केला। तर ह्या ट्रेमध्ये, पहिल्या ट्रेमध्ये आपण लिक्विड यूज करणार आहोत। लिक्विड यूज केल्यानंतर हा बंद केला। बंद केल्यानंतर इथून मशीन ऑन केली। मशीनचं पॉवर बटन आहे, ऑन करून आपण प्रोग्राम मिक्स डेली घेतला। आणि मिक्स डेली घेतल्यानंतर इथून मशीन स्टार्ट होईल। त्याच्यानंतर आपण हा एक बॉक्स आहे, राईट साईडला असतो मशीनच्या, फिल्टर क्लिनिंगचा पॉइंट आहे हा। तर हा फिल्टर आपल्याला 1-2 महिन्यातून क्लीन करायचा आहे। तर असं आपण फिरून काढणार आहोत। त्याच्या अगोदर खाली ताट वगैरे ठेवायचं नाही, तर तिथून पाणी येतं, थोडंसं पाणी येतं। हा फिल्टर आपल्याला 1 महिन्यातून क्लीन करायचा आहे। धागे दोरे वगैरे तर त्याच्यामध्ये येतील, तर ते आपल्याला काढून घ्यायचे, ब्रशने आपण ते क्लीन करून घ्यायचं आहे।
इथे एक ब्लॅक कलरची ट्यूब आहे, तिथून पण आपण ते पाणी काढून घेऊ शकतो. त्याच्यानंतर हे इथून पॅक केली. त्याच्यानंतर हा इमर्जन्सी लेवर आहे. जर लाईट गेली तर मधूनच जर आपल्याला कपडे काढायचे असतील तर ते इमर्जन्सी लेवर थोडासा खाली ओढायचा, तिथून डायरेक्ट आपण डोर ओपन होईल आणि इथून हे बंद केलं, क्लोज केलं.